नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. कर्माच्या सिद्धांतावर माझा खूप विश्वास आहे, तुमचाही तो असावा असं मला वाटतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, अनेक पुरुषांना एक अत्यंत वाईट खोड असते, सवय असते, विशेषतः स्त्रियांना प्रेमात पाडून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना सोडून देण्याची. मी कसं अमुक मुलीला छान वापरून घेतलं आणि सोडलं, अशा बढाया ते मारत असतात. या पद्धतीच्या बढाया मारणारे जे जे पुरुष मी आयुष्यात बघितले, जवळचे मित्र बघितले, त्यांचा तो वक्त चांगला होता, पण त्यानंतर त्यांचा अंत मोठ्या वाईट पद्धतीनं झाला किंवा होतो आहे, मी बघतो आहे. कारण स्त्री ही तुमच्यावर इथपासून प्रेम करते, मनापासून, हृदयातून प्रेम करते. आणि जेव्हा तुम्ही तिला फसवताय हे तिच्या लक्षात येतं, तेव्हा तिचे शाप देखील इथून लागतात. म्हणून कुठल्याही स्त्रीचे शापही घेऊ नका आणि तिला फसवू नका. अर्थात शरद पवारांमुळे मला हे आठवलं. म्हणजे शरद पवारांचा स्वभाव देखील याच पद्धतीचा, यूज अँड थ्रो पद्धतीचा. म्हणजे माझ्यासहित आजता काय त्यांनी कित्येकांना जवळ घेतलं, वापरलं आणि मग असं क्षणार्धात फेकून दिलं, तुडवलं, बाजूला केलं. जे तगडे होते, त्यांच्यासमोर दोन हात करणारे होते, ते टिकले, तगले, बाकीचे इतिहास जमा झाले. यापैकीच एक सुरेश कलमाडी होते. आणि कलमाडींना मी एकदा तेच म्हणालो होतो, जे साऱ्यांना सांगत आलो आहे, की शरद पवारांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधीही जाऊ नका, लाद बसेल. कलमाडी नेमके तिथेच चुकले आणि संपले. आज सुरेश कलमाडी गेले, त्यांना मनापासून श्रद्धांजली. सुरेश कलमाडी एकेकाळी शरद पवारांचे उजवे हात होते. त्यानंतर ते थेट राजीव गांधी आणि सोनियाजींचे उजवे हात होते. ते केंद्रात काँग्रेसचे मंत्री होते. ते पुण्याचे खासदार होते. केवळ पुणेकरांचे ते आवडते होते. पुण्यात त्यांचा दबदबा होता, जलवा होता, त्यांची चर्चा होती, त्यांना डिमांड होती, त्यांची कमांड होती. पण शरद पवारांचे कलमाडी, प्रफुल्ल पटेल पद्धतीचे नेते केवळ दिल्लीपुरते कामाचे असतात आणि शरद पवार त्यांना दिल्लीसाठीच ठेवतात. फार तर कलमाडी किंवा पटेल त्यांच्या त्या, पटेल समजा गोंदिया भागात आणि कलमाडी पुणे शहरात, त्यांच्या त्या मतदारसंघात पॉप्युलर आहेत. पण राज्याबाहेर ना कलमाडींना डिमांड होती आपल्या या राज्यामध्ये, पुण्याबाहेर. आणि तेच नेमकं आजही प्रफुल्ल पटेलांचं आहे. म्हणजे उद्या जर प्रफुल्ल पटेलांची रत्नागिरीला सभा लावली, सोलो सभा लावली, तर मला वाटतं की फक्त ज्यानं स्टेजचं सामान दिलं आहे आणि सतरंज्या टाकल्या तोच तिथे बसलेला असेल. इतर कोणी जे प्रेक्षक आहेत ते कुठेतरी झाडावर चढून बसलेले दिसतील किंवा टवाळक्या करताना दिसतील आणि कंटाळले की निघून जातील. कारण राज्याचा नेता, आदर्श नेता म्हणून आपण कधीच पटेलांकडे बघितलं नाही आणि तेच कलमाडींचं होतं. पुढे काय झालं की प्रफुल्ल पटेलांचा उदय झाला. म्हणजे ते शरद पवारांच्या जवळ जसे आले तसे शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या मार्गातले दोन मोठे अडसर दूर केले. त्यापैकी एक होते सुरेश कलमाडी आणि दुसरे होते दत्ता मेघे. पुन्हा तेच की इतरांना दूर करणं, फसवणं, वापरून घेणं हे क्षणिक बरं वाटतं. तेव्हा शरद पवारांचा वक्त चांगला होता, पण त्यानंतर पवारांचं नुकसान झालं. अर्थात ते दोघंही राजकीयदृष्ट्या केव्हाच पवारांपासून दूर गेले. पण कलमाडी बऱ्यापैकी राजकारणात तगले. ते काँग्रेसच्या काळात मंत्री होते, खासदार म्हणून निवडून यायचे. शरद पवारांचं त्यांचं आर्थिक बाबीवरून फाटलं.
शरद पवारांच्या बाबतीमध्ये पुण्यातून, पुणे जिल्ह्यातून मला असं वाटतं की कलमाडी कुठेतरी पवारांना अंधारात ठेवून काही व्यवहार करू लागले आणि तेथेच कलमाडी पवारांच्या मनातून उतरले अशी माझी माहिती आहे. दत्ता मेघेंनी मात्र तसं कधीही केलं नव्हतं. पण प्रफुल्ल पटेलांना दत्ता मेघे कधीही आवडत नव्हते, म्हणून प्रफुल्ल पटेलांनी सांगून दत्ता मेघेंचा काटा पवारांच्या मार्फत काढला. त्यानंतर मात्र कलमाडी राजकीयदृष्ट्या जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला त्यानंतर एखाद्या जादूगारासारखे गायब झाले. किंबहुना त्यांना तशा सूचना देण्यात आल्या, पाठवण्यात आल्या की जे मिळवलं आहे ते जर शाबूत ठेवायचं असेल तर उगाच काँग्रेसची ताकद वाढवू नका. अर्थात हा निरोप कोणाकडून आला असेल हे तुम्हाला ठाऊक आहे, ते उघड आहे. आणि तेव्हापासून तब्येतीचं निमित्त पुढे करून कलमाडी राजकीयदृष्ट्या त्यांचा अस्त झाला तो कायमचा, आणि आज ते आपल्यातून निघून गेले. मित्रांनो, आता पुन्हा मूळ विचार येतो राज्यातल्या महापालिका निवडणुका. राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात, अगदी तोंडावर आहेत. माझं एक एक वाक्य लिहून घ्या. बिकॉज ऑफ देवेंद्र फडणवीस, त्यांची ती कूट राजनीती, त्यांची ती प्रचंड मेहनत, अतिप्रचंड धावपळ आणि राजकारण खेळण्याची आगळी पद्धत पवारांच्या फार पुढे. त्यामुळे लिहून घ्या, 29 पैकी 23 महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात जातील. तिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल. 6 पालिकांपैकी जवळपास 5 पालिका अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आणि एखादी दुसरी अजितदादांकडे. 29च्या 29 महापालिका निवडणुकांमध्ये यश फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या 14 पक्ष एकत्र असलेल्या महायुतीला मिळणार आहे. ही काळ्या दगडावरची रेख आहे. 1-2 ठिकाणी बावनकुळेंना विशेषतः खूप मेहनत घ्यावी लागते आहे. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस लक्ष देऊन आहेत, लक्ष ठेवून आहेत, मेहनत करत आहेत, कॉन्सन्ट्रेट आहेत. आणि त्याचा उल्लेख मी आधीच्या व्हिडिओमध्ये केला. त्यापैकी एक महापालिका आहे चंद्रपूर. पण चंद्रपूरला आता मुनगंटीवार, बावनकुळे आणि फडणवीस एकत्र आल्यामुळे मुनगंटीवार यांच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षातले भांगडिया किंवा जोरगेवार पद्धतीचे आमदार जे विरोधात काम करत होते तो विरोध देखील मावळला आहे, किंवा तशा सक्त सूचना त्या दोघांना देण्यात आल्या आहेत. इतरही सारे नेते अगदी मनापासून आता मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. चंद्रपूर महापालिका ताब्यात घेणं आता भारतीय जनता पक्षाला उजव्या हाताचा मळ आहे, फारसं कठीण राहिलेलं नाही. राज्यातल्या या महापालिका निवडणुकांच्या बाबतीमध्ये त्यांची खरी कसरत आहे अमरावतीमध्ये. राणा दाम्पत्याची लुडबुड, त्यांचं इंटरफेरन्स, त्यांची दादागिरी, त्यांचं उद्धट वागणं, पण त्यांच्याकडे राजकीय ताकद, पैसा, त्यामुळे काहीसं अस्थिर वातावरण आहे. आणि सुनील देशमुख भारतीय जनता पक्षातनं का निघून गेले होते? त्यांनी त्यांचं नुकसान करवून घेतलं. आज सुनील देशमुख भारतीय जनता पक्षामध्ये असताना त्यांचा दबदबा होता, आता ते नोव्हेअर आहेत. काँग्रेसच्या राज्यामध्ये ते मंत्री होते, 2 वेळा मंत्री होते, बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व होतं. पण आता ते पूर्णतः संपले आहेत, कारण ते भारतीय जनता पक्षातून उगाचच घाई गडबड करत बाहेर पडले आणि
कोपऱ्यात जाऊन त्यांनी स्वतःच्या थोबाडात मारून घेतली असावी. त्यांनी त्यांचं राजकीय नुकसान केलं. पण माझ्या एका मित्राजवळ बोलताना, त्यांचाही तो जिवलग मित्र सुनील देशमुख म्हणाले की अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आहेत, पण ते आपापसात त्यांची एकी नाही. म्हणजे प्रवीण पोटे माजी मंत्री असतील, नितीन धांडे जे तिथले भाजपचे अध्यक्ष आहेत, भारतीय जनता पक्षाचे अतिशय परखड बोलणारे फारच सोशल शिवराय कुलकर्णी असतील, अगदी संघाचा स्वयंसेवक कसा कामसू असतो त्या पद्धतीचं नेतृत्व म्हणजे शिवराय, तुषार भारती असतील किंवा या पद्धतीचे आणखी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते असतील, त्यांचं आपापसात फारसं सख्य नाही, ट्युनिंग नाही. पण जेव्हा केव्हा संघ विचार आणि भारतीय जनता पक्षाच्या निवडणुका येतात तेव्हा मात्र त्या साऱ्यांना एकत्र यावं लागतं. आणि याचं कारण म्हणजे त्यांना ठाऊक आहे की फडणवीसांना त्यांच्या आजोळी अपयश आलेलं अजिबात आवडत नाही. ते चिडतात. जर उद्या अमरावती महापालिका निवडून आणल्या गेली नाही तर भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांमुळे पराभव झाला त्या साऱ्यांना फडणवीस आधी धारेवर धरतील आणि त्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे सगळे तसे भीतीपोटी, आदरापोटी, फडणवीसांच्या प्रेमापोटी नक्कीच एकत्र आले आहेत. आणि त्यांना एकत्र आणण्यामध्ये मला पुन्हा तेच वाटतं की या फडणवीसांच्या खालोखाल उत्तम काम करणारा नेता म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. आणि नेमका आमचा चंद्रशेखर बावनकुळे हा अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे राज्यातल्या इतर महापालिकांपेक्षा बावनकुळेंना अमरावतीमध्ये खूप लक्ष घालावं लागतं आहे. त्यांचा आता चंद्रपूरवरचा राग ओसरला, कारण मुनगंटीवारांनी उगाचच त्यांना आणि त्यांच्या संगतीनं फडणवीसांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे चंद्रपूरच्या बाबतीमध्ये बावनकुळे अस्वस्थ होते. पण फडणवीसांनी आपणहून पुढाकार घेत त्या साऱ्यांना एकत्र आणलं. त्यामुळे आता तिथे खेळीमेळीचं वातावरण आहे. आता बावनकुळे अगदी साम दाम दंड भेद सारं एकत्र करून मुनगंटीवारांना मनापासून मदत करतील आणि चंद्रपूर महापालिका नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात पाडतील. पण त्यांना नेमकी काळजी, चिंता, पर्वा आहे ती अमरावतीची, फडणवीसांच्या आजोळाची. आणि त्यामुळे राज्यातल्या इतर महापालिकांपेक्षा बावनकुळे या दिवसांमध्ये फुल्ली कॉन्सन्ट्रेट आहेत अमरावती महापालिकेवर. पण येईल ती देखील नक्कीच भारतीय जनता पक्षाला यश मिळवून देईल. मित्रांनो, 29 पैकी 23 महापालिका पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असतील आणि इतर 6 अर्थातच शिंदे आणि अजितदादांच्या गटात जातील. हाच नेमका निकाल तुम्हाला पाहायला मिळेल. काँग्रेस आणि राज उद्धव यांना पुन्हा एकदा आपल्या या राज्यातले मतदार ठेंगा दाखवतील. पुन्हा तेच, फक्त भारतीय जनता पक्ष आणि युतीला नेमकी काळजी घ्यायची आहे राज्यातल्या मुसलमान नेत्यांची आणि मुस्लिम मतदारांची. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.